नमस्कार, C24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। अनेक ठिकाणी झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीच्या शिक्षेची राहुरीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मागणी। सत्यमेव जयते वॉटर कप 2017 पुरस्कार वितरण सोहळा होणार 6 ऑगस्टला संपन्न। नेवासा मध्यमेश्वर बंधाऱ्याचं केलं पंचायत समिती सभापती सुनीताताई गडाख यांनी जलपूजन। आणि महाराष्ट्रातील पहिले पासपोर्ट लघु केंद्राचे सोलापुरात उद्घाटन। आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात। डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार। तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध। आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी। एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री। जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो। कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो। कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही। संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 0415। घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41। ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात सविस्तर वृत्त। नांदेड, पाथर्डी तसेच कोपरगाव येथील मुलींवर झालेल्या बलात्कार प्रकरणी संबंधित घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा होऊन पीडित मुलींना न्याय देण्याची मागणी राहुरी शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन करण्यात आली आहे। नांदेड येथील बौद्ध तरुणी, पाथर्डी येथील अल्पवयीन मुलगी तसेच कोपरगाव येथील अल्पसंख्याक मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि मागासवर्गीय सर्व विकास महामंडळाचे कर्ज माफ करावे आदी मागण्यांसाठी राहुरीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आलंय। यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्रावण वाघमारे, जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष पापाभाई बिवाल, जिल्हा संघटक सुनील जाधव, तालुकाध्यक्ष सचिन साळवे, तालुका उपाध्यक्ष निलेश जगधने, शहराध्यक्ष किशोर वैराळ, महिला जिल्हाध्यक्षा शालिनीताई पंडित, तालुकाध्यक्षा सीमाताई बोरुडे, शहराध्यक्षा मंदाताई सांगळे, गोविंद दिवे, बाबासाहेब शेलार, लखन सरोदे, मधुकर जाधव, रमेश पडघडमल, सविता साळवे, कांतीलाल जगधने, बाळासाहेब मकासरे, राजेंद्र पडघडमल, रत्ना माळी, रवींद्र जगधने, सचिन जगधने आदी उपस्थित होते। दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की नांदेड येथील बौद्ध तरुणीवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केला आणि कोपरगाव तालुक्यातील अल्पसंख्याक मतिमंद मुलीवर झालेला बलात्कार तसेच पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथे अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार या घटनांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करून संबंधित घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देऊन पीडित मुलींना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच महाराष्ट्रातील विविध आर्थिक मागासवर्गीय सर्व विकास महामंडळाचे कर्ज शासनाने माफ करावी असं निवेदनात म्हटलं आहे। एक मतिमंद मुलगीच्यावर अन्याय व अत्याचार करून बलात्कार केला कठोर पद्धतीने, त्याला फाशीची शिक्षा व्हावी। परत नागपूरमध्ये झालेले बौद्ध धर्माच्या मुली 2 मुली त्यांच्यावर झालेला अन्याय, त्या विषयात बी ते काही आरोपी असतील त्यांना सक्त शिक्षा होऊन फाशीची शिक्षा होईल, कठोर शिक्षा।
त्यानंतर मागासवर्गीय महामंडळाचे जे कर्ज घेतलेले मागासवर्गीय लोकांनी त्यांचे कर्ज माफ व्हावे अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मागणी आहे. प्रांत कचेरी आणि कलेक्टर यांना निवेदन देण्यात आलेले आहेत. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं कर्ज जे माफ झालं ते अत्यंत चांगली गोष्ट, आनंददायी आहे. शासनाने चांगला निर्णय घेतला की शेतकऱ्यांचं कर्ज माफ केले. परंतु याच्या पलीकडं जे काही मागासवर्गीय महामंडळ आहे की अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल, महात्मा फुले विकास महामंडळ असेल, त्यानंतर वसंतराव नाईक महामंडळ, मौलाना आझाद महामंडळ, असे अनेक मागासवर्गीय 12 महामंडळ जे आहेत त्यांचं कर्ज त्वरित माफ करण्यात यावे. आणि त्याचप्रमाणे नांदेड येथील एका बौद्ध तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला. त्या ठिकाणी अतिशय भयानक परिस्थिती आहे नांदेडला. तर असे जे काही नकमस्तक असतील, असे हरामखोर असतील, त्यांनाही शासनाने फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्याचा निकाल लावावा आणि त्या ठिकाणी त्याला फाशी शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही या निवेदन देण्यात आलेलो आहे. आमच्यासोबत या ठिकाणी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रावणरावजी वाघमारे आहेत. त्याप्रमाणे आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष पापाभाई बिवाल, या सर्व तालुक्याची कमिटी, आमच्या महिला अध्यक्षा या ठिकाणी सीमाताई बोर्डे होते, त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आणि जिल्ह्याच्या नेत्या आमच्या शालिनीताई पंडित त्या पण देखील इथं उभा आहेत. आणि आमचे सर्व कार्यकर्ते, तालुक्यातले जिल्ह्यातले कमिटी, सर्व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. आणि शासनाला आमची एक विनंती राहील या निवेदनाद्वारे, जर समजा मागासवर्गीय महामंडळाचं कर्ज जर माफ झालं नाही आणि जे काही नराधन असतील, कारण आज जागोजागी महिलांना अत्याचार होतात, बलात्कार होतात, ते थांबण्यासाठी नांदेडचा जो प्रकार घडला सामूहिक बलात्काराचा, त्याला फाशी शिक्षा व्हावी असे आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि तहसीलदार साहेबाला आम्ही विनंती करतो की आपण लवकरात लवकर आमचं निवेदन स्वीकारून शासनाकडे आपण त्याचा पाठपुरावा करून आम्हाला न्याय द्यावा. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं तीव्र आंदोलन छोडल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी जाहीर करतो. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. दौंड तालुक्यातील यवत येथे भर वस्तीत सुरू होणाऱ्या वाईन शॉपला स्थानिक महिलांनी विरोध केलाय. या संदर्भात महिलांनी मोर्चा काढून पोलीस स्टेशनमध्ये सह्यांचं लेखी पत्र दिलंय. त्यामुळे आता या ठिकाणी मोठा वाद होण्याची शक्यता वर्तविण्यात येते. दौंड तालुक्यातील यवत येथे भर वस्तीमध्ये सुरू होत असलेल्या वाईन शॉपला स्थानिक महिलांनी प्रखर विरोध केलाय. यवत लडकतवाडी या मुख्य रस्त्यावरती हे वाईन शॉप सुरू होत आहे. या वाईन शॉपीमुळे येथील महिला चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. भर लोकवस्तीजवळ सुरू होत असलेल्या वाईन शॉपला आमचा प्रखर विरोध आहे. शासनानं तरी याची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी रसिका वरुडकर यांनी केली आहे. जय श्रीराम, जय शिवराय. यवत तालुका दौंड, जिल्हा पुणे येथे गराडे वस्ती येथे वाईन शॉप टाकायचं चालू आहे. पण ही असा परिसर आहे की इथे सगळी सुशिक्षित लोक तर राहतातच, पण त्याचप्रमाणे मुलं शाळेत जातात, शाळेतून मुलं येतात, वाहनांची रहदारी चालू असते. आणि दारूचं दुकान एकतर आधीपासूनही एक पुढे आहे, त्यामुळे इथे येणाऱ्या लहान मुलांना किंवा स्त्रियांनाही याचा भरपूर त्रास होतो. कारण की इकडच्या भागामध्ये भरपूर काम करणारे, शेतात जाणारे आहेत, त्या स्त्रियासुद्धा आहेत. त्यामुळे इथे दारू पिऊन जर इथे कोणी जर गैरवर्तनाचे प्रकार होत असतील किंवा दारू येथे जर कोण पित असेल तर हे पुढच्या संस्कृतीला किंवा हे येणाऱ्या लहान पिढीला, हे इथल्या मुलांच्या संस्काराला तरी पटेल ही अशी गोष्ट इथे घडत नाही आहे. त्यामुळे ही दारूचं दुकान चालू होण्याआधीच बंद करावं अशी शासनासाठी मी हे आयोजित करते आहे. कारण का इथे जी मुलं येतात, ते राहतात, खेळतात, कारण का इथे त्या दुकानाच्या पुढे भरपूर घरं आहेत. त्यामुळे जर इथले हे गैरवर्तन जर मुलांनी पाहिलं तर त्यांच्यावरती त्यांच्या बालमनावर जास्तीत जास्त परिणाम होण्याची गोष्ट आहे. कारण का आजकाल मुलांना प्रत्येक गोष्टी सांगण्याच्या राहिलेल्या नाही आहेत, कारण का लहान मुलं भरपूर बुद्धीने वयाप्रमाणे मोठी होत चालली आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी बघून त्यांच्या जर मनावर जर काही वेगळा परिणाम होत असेल किंवा इथे राहणाऱ्या स्त्रिया, आज जर कोण जर दारू पित नसेल, जर इथलं दुकान पाहून जर कोणी जर व्यसनाच्या आहारी गेलं तर ही गोष्ट चांगली होत नाही आहे. त्यासाठी आम्ही सगळ्या इथल्या महिला मिळून ह्याचा निषेध करतोय जाहीर. आणि लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टीवर बंदी घालावी असंही मी शासनाला आयोजित करते. या वाईन शॉपीला विरोध दर्शवण्यासाठी यवत येथील गराडे वस्ती, जाधव वस्ती, सहकार नगर, संतनगर, खैर वस्ती, चोभेमळा येथील शेकडो महिलांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतलाय आणि यवत पोलीस ठाण्यामध्ये जाऊन लेखी अर्ज दिलाय. यावेळी महिलांच्या मागणीला जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, देवस्थान कमिटी यवत,
राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी, मुस्लिम ट्रस्ट यवत झोपडपट्टी सुरक्षा दल, शिवधनुष्य प्रतिष्ठान, जगदंब प्रतिष्ठान यांनी पाठिंबा दर्शवलाय। आज आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन देणार आहे। हे जर दुकान बंद झालं नाही तर 15 ऑगस्ट दिवशी आम्ही जाहीर निषेध करणार आहे आणि आडवी बाटली करणार आहे। ह्या दारू दुकानाला आमचा विरोध आहे। अब्बास शेख, C24 तास, दौंड। कोणतीही पूर्वसूचना न देता औंढा नागनाथ तालुक्यातील साळणा 33 केव्ही अंतर्गत येणाऱ्या 5 गावांचा वीज पुरवठा बंद करण्यात आलाय। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोकोचा इशारा निवेदनाद्वारे दिलाय। औंढा नागनाथ तालुक्यातील साळणा 33 केव्ही अंतर्गत येणाऱ्या अनखळी, पोटा, पेरजाबाद, नांदखेडा, बेरुळा अशा 5 गावातील वीज पुरवठा महावितरणानं कुठलीही पूर्वसूचना न देता बंद केलाय। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी 1 ऑगस्ट सकाळी 10 वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरू न केल्यास साळणा 33 केव्ही समोर जिंतूर औंढा राज्य रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे औंढा नागनाथ येथील नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांना दिलाय। या निवेदनावरती ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे, राजाभाऊ मुसळे, बबन इघारे यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत। या भागामध्ये लाईट बंद केल्यानं महा ई सेवा केंद्र बंद आहे। त्यामुळे पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होतीये। त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी लाईट बिल भरून सुद्धा त्यांची लाईट बंद करण्यात आली आहे। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोकोचा इशारा निवेदनाद्वारे येथील नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांना दिलाय। 3 दिवसापासून साळणा 33 केव्ही अंतर्गत येणाऱ्या बेरुळा, नांदखेडा, अनखळी, पोटा व पेरजाबाद या गावातील लाईन MSBच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता अचानकपणे बंद केलेली आहे। त्यांना यापूर्वी त्यांनी रामेश्वर 33 केव्हीची लाईन बंद केली असताना आम्ही त्यांना विनंती केली की बाबा तुम्ही गावात आम्ही वीज देयक त्या ठिकाणी भरू, परंतु यांची गुरमी इतकी झालेली आहे MSBवाल्यांची, कुठलाही त्यांनी चर्चा न करता किंवा गावात न जाता बिलं न मागता अचानक लाईट बंद करून चाललेत। सध्या ती परिस्थिती इतकी वाईट आहे की पाऊस पडत नाही, ज्या लोकांकडे थोडंफार पाणी आहे त्यांनी पिकाला पाणी देण्यासाठी कुठंतरी लाईट असावी, परंतु यांचा म्हणजे अतिशय टोकाची भूमिका घेऊन कुठल्याही शेतकऱ्याचा विचार न करता यांनी या ठिकाणी लाईन बंद केलेली आहे। तरी आम्ही आज तहसीलदार साहेबांना या ठिकाणी सकाळी चर्चा केली येऊन की साहेब त्यांना विनंती करा की आम्हाला आता अत्यंत पाण्याची गरज आहे। एक तर पिण्याला पाणी नाही, जनावराला पाणी नाही, शेतीला द्यायला थोडंफार पाणी आहे, ती सुद्धा लाईट यांनी बंद केलेली आहे। म्हणजे एकीकडून शासन कर्जमाफी देऊन शेतकऱ्याला कुठेतरी सहानुभूती दाखवतंय आणि दुसऱ्या बाजूने त्यांचा गळा घोटण्याचं काम हे शासन करत आहे। त्याच्या विरोधात उद्या सकाळपर्यंत यांनी जर 10 वाजेपर्यंत लाईन या ठिकाणी चालू नाही केली तर आम्ही मोठ्या संख्येने त्या ठिकाणी येऊन रास्ता रोको करू। नुसताच रास्ता रोको नाही तर आम्हाला कुठेतरी आक्रमक व्हावं असं वाटतंय आणि यांना यांची जागा दाखवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही। सर्कलमध्ये शेतकरी असून वीज महामंडळाच्या या गलथान कारभाराला आणि लूज याला कटाळून गेल्या 3 ते 4 दिवसापासून इथली लाईन बंद आहे। ढोरावासाला पाणी प्यायला नाही, दुष्काळाची परिस्थिती आहे। शेतकऱ्याला एकदम विमा घ्यायच्या रांगत वेजा राहतं आणि त्यांना जीवनावश्यक वस्तूपासून वंचित केलं जात आहे। तरी उद्या 10 वाजेपर्यंत जर वीज महामंडळ वीज सुरळीत नाही केली तर आम्ही तीव्र प्रकारचा रास्ता रोको करून शासनाचा निषेध करतो। उमेश चक्कर, C24 तास, हिंगोली। अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे। अहमदनगर शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलंय। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। गावागावात सार्वजनिक ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आलं असून काही ठिकाणी सायंकाळी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलंय। तसेच या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी अनेक ठिकाणी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहरात त्यांना अभिवादन करण्यात आलंय। यावेळी अहमदनगरच्या महापौर सौ सुरेखा कदम, आमदार अरुण काका जगताप यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 97वी जयंती आज नगर शहरामध्ये साजरी होत आहे। त्यासाठी आज महापालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शामियाना आणि सर्व चेअर वगैरे टाकून स्टेज उभारून देण्यात आलेला आहे। तसंच आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे अवघे 1.5 दिवस शाळेत जाऊन त्यांनी 35 कादंबऱ्या व अनेक साहित्य दिलेले आहे व मातंग्य समाजाला त्यांनी समाजात एक मानाचे स्थान मिळवून दिलेले आहे। असे
असे महान व्यक्तीला मी माझ्या वतीने खूप खूप अभिवादन करतो. वृत्तसंकलन विभाग C24 तास अहमदनगर. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार. एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार. ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. पाणी फाउंडेशनने लोक चळवळीतून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी एक पाऊल टाकलं. 2016 प्रमाणे 2017 मध्येही सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा हाती घेण्यात आली आणि तब्बल 1300 पेक्षा जास्त गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. याच स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा 6 ऑगस्टला संपन्न होणार आहे. महाराष्ट्राला दुष्काळाच्या या मगर मिठीतून सोडवण्यासाठी 2016 मध्ये आमिर खान आणि किरण राव यांनी पाणी फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. पाणी फाउंडेशन ही ना नफा या तत्वावर काम करणारी संस्था आहे. पाणी फाउंडेशनमध्ये सत्यमेव जयते कार्यक्रमाच्या कोर टीमचा समावेश आहे. सत्यमेव जयते वॉटर कप 2016 या स्पर्धेला मिळालेल्या यशामुळे 3 तालुक्यांपासून सुरू झालेली ही स्पर्धा 2017ला म्हणजेच यावर्षी 30 तालुक्यांमध्ये घेण्याचा निर्णय पाणी फाउंडेशनने घेतला. 1300 पेक्षा जास्त गावांनी यंदा वॉटर कप 2017 स्पर्धेत भाग घेतला आणि 8 एप्रिल ते 22 मे या कालावधीत पाणी संधारणाचं काम करण्यासाठी लाखो गावकरी एकत्र आले. या वॉटर हिरोजचं कौतुक करण्यासाठी आणि विजेत्यांना सन्मानित करण्यासाठी पाणी फाउंडेशनतर्फे सत्यमेव जयते वॉटर कप 2017 पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं आहे. रविवारी 6 ऑगस्ट 2017 रोजी श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बालेवाडी, पुणे येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न होईल, असे पाणी फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक सत्यजित भटकळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. पाणी फाउंडेशनचे सहसंस्थापक आमिर खान तसेच विविध क्षेत्रातील मातब्बर मंडळी, स्पर्धक या गावांना सलाम करण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहणार आहेत. तर 2016 साली आपण पहिला सत्यमेव जयते वॉटर कप आयोजित केला होता आणि त्यात 3 तालुक्यातील साधारण 116 गावांनी भाग घेतला आणि त्यांनी एकत्र मिळून 1368 कोटी लिटर एवढा प्रचंड पाणीसाठा आपापल्या गावामध्ये तयार केला आणि ही खूपच आनंदाची गोष्ट होती, खूपच कौतुकास्पद गोष्ट होती. कारण पाणी फाउंडेशन या गावांना फंडिंग देत नाही. या गावांनी स्वतःच्या विद्येतून, स्वतःच्या प्रयत्नातून, स्वतःच्या श्रमातून, घामातून हा पाणीसाठा निर्माण केला आणि त्याचं फळही त्यांनाच मिळालं. या अनेक गावांमध्ये आपण पाहिलं आहे की ही गावं पाणीदार झाली, त्यांच्यामधील उत्पन्न अनेक पटीने वाढलं, की जिथे खरीफ हे पीक शाश्वत नव्हतं तिथे ती गावं 3-3 पिकं घ्यायला लागली. अनेक नवीन उद्योग तिकडे उभे राहिले. महिलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची प्रक्रिया बंद झाली आणि या सर्वातनं आम्ही बळ घेऊन दुसरा वॉटर कप जो आहे 2017चा तो 3 वरनं आपण 30 तालुक्यामध्ये गेला आणि महाराष्ट्रभरातनं 30 तालुक्यातील एकंदर 1321 गावांनी या दुसऱ्या वॉटर कपमध्ये भाग घेतला आणि या गावांनी सुद्धा हजारो कोटी लिटर पाणीसाठा हा निर्माण केलेला आहे.
आणि अतिशय आनंदाची बाब अशी आहे की या प्रत्येक 30 तालुक्यामध्ये असे अनेक मोठे ग्रुप्स तयार झालेले आहेत, पुरुषांचे, महिलांचे, युवकांचे, युवतींचे, की ज्यांना पाणी, माती, शेती या विषयांबद्दल त्यांनी विद्याही ग्रहण केलेली आहे, एक रसही निर्माण झालेला आहे आणि स्वतःच्या बळाने आपापलं गाव पाणीदार करण्याचा कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे, आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. आणि या गावांचं कौतुक करण्यासाठी 6 ऑगस्टला बालेवाडी स्टेडियम पुणे येथे बक्षीस समारंभ होणार आहे. त्या दिवशी 4 कोटी रुपयाहून अधिक बक्षीसं ही पाणी फाउंडेशनतर्फे विविध गावांना मिळणार आहेत. कोणती गावं विजेती आहेत ही नावं त्याच दिवशी ही जाहीर करण्यात येतील. ही नावं इन ॲडव्हान्स आपण करणार नाही आहोत. मला वाटतं जसं इतर स्पर्धांसाठी एक उत्कंठा असते, एक एक्सपेक्टेशन असतं, तसंच महाराष्ट्रभरातील गावकऱ्यांच्या मनामनात उत्कंठा आहे की कोणतं गाव जिंकलं आहे, कोणतं गाव यंदा सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा कप हा घेऊन जाईल. तर हे त्या दिवशी आपण जाहीर करू. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. दौंड तालुक्यातील खडकी येथे रेशन दुकानदारांकडून अवैधरित्या रेशनिंगचा 32 पोती गहू भिगवण येथे मार्केटमध्ये विक्री करण्यासाठी घेऊन जाताना खडकी येथील गावकऱ्यांनी पकडून प्रशासनाच्या ताब्यात दिलाय. या घटनेमुळे तालुक्यात पुन्हा एकदा रेशनच्या धान्यात घोटाळा होत असल्याचं समोर येतंय. दौंड तालुक्यातील खडकी गावामधील गहू भिगवण मार्केटमध्ये विक्री करण्याकरता जात असताना खडकी येथील गावकऱ्यांनी तो पकडलाय. यावेळी टाटा टेम्पो गाडीमध्ये गहू भरलेली 32 पोती होती. हा सर्व गहू रेशन दुकानामधील असून तो भिगवण मार्केटला विक्रीसाठी जाणार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. सदर रेशन दुकानदारानं घरी देखील रेशनची गहू पोते विक्रीसाठी बदली केला असल्याचा आरोप गावकरी करतायत. या प्रसंगी गावामधील कार्यकर्त्यांनी दौंड तालुक्याचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना माहिती दिली आहे. तर दौंडचे तहसीलदार सोमवंशी यांनी बोलताना हा गहू रेशनचा आहे की खाजगी हे तपासाअंती सिद्ध होईल तोपर्यंत कुठल्याही निकषापर्यंत पोहोचणं उचित नाहीये असं सांगितलंय. गावकऱ्यांच्या तक्रारीनुसार पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. अब्बास शेख, C24 तास, दौंड. पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण 100% भरलंय. तसेच पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही धरणंही पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. त्यामुळं पुढील 1 वर्षासाठी पुणेकरांचा पाणी प्रश्न सुटलाय. पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण 100% भरलंय. तसेच पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही धरणंही 100% भरली आहेत. पुण्याची तहान भागवणारी ही धरणं जुलै महिन्यामध्येच ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे या वर्षीचा पुणेकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढील वर्षासाठी तरी संपलाय. ब्रिटिशकालीन ही धरणं आजही या धरणामधनं 0% पाणी गळतीये. नियोजनबद्ध नियोजन केल्यास धरणाखालील शेतीचा पाणी प्रश्न सुटू शकतो. सध्या इथे 18 कर्मचारी काम करतायत. पुणे जिल्ह्याचे ताण भागवणारा अशा प्रकारचं हे धरण आज जुलै अखेरीस 100% भरलेलं आहे. अत्यंत आनंदाची अशा प्रकारची ही गोष्ट आहे की यावर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. तर आज या धरणाविषयीची पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. 23.69 TMC पाणी साठा झालेला आहे आणि त्याची जी टक्केवारी आहे ती 81% झालेली आहे. गतवर्षी जर पाहिलं आपण तर यापेक्षा कमी होती. गेल्या वर्षी जर पाहिलं तर 16.76 TMC पाणी साठा झाला होता आणि त्याची टक्केवारी होती 57%. तर यावर्षी तुलनेत पाहिलं तर चांगल्या प्रकारचं म्हणजे पावसाने आपल्याला साथ दिलेली आहे आणि त्यामुळे सर्व पुणेकर आणि पुणे परिसरातील जनता एकदम समाधानी आहे. पिण्यासाठी किती वापर केला जातो आणि शेतीसाठी हे किती पाणी सोडलं जातं? TMC पैकी पुणे शहर आणि पुणे शहर परिसर या इथे भागातील जनतेसाठी आपण महिन्याला साधारण 1 ते 1.25 TMC म्हणजे वर्षाला 14 TMC पाणी पिण्यासाठी पुरवतो. आणि राहिलेले आहे उर्वरित पाण्यापैकी आपण दौंड, हवेली, बारामती आणि इंदापूर या 4 तालुक्यातून एकूण 65,146 हेक्टर सिंचनाखाली येतं. तर त्या सिंचनासाठी आणि काही थोड्याफार प्रमाणात आपण औद्योगिकरणासाठी पाणी पुरवठा करतो. आणि मे ते जाते असं हे धरण हे धरण कधी बांधलं गेलं आणि आता हे किती टक्के भरलेलं आहे?
हे खडकवासला धरण हे ब्रिटिशकालीन असून 1879 ते 1884 असे 5 वर्ष कालावधीमध्ये या धरणाचं बांधकाम झालेलं आहे आणि या खडकवासला धरण प्रणालीमध्ये एकूण 4 धरणांचा समावेश होतो. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर. तर खडकवासल्याची जी क्षमता आहे ती 1.97 TMC आहे, पानशेतची 10.65 TMC, वरसगावची 12.82 TMC आणि टेमघर जी आहे त्याची कपॅसिटी आहे ती 3.71. असे या खडकवासला प्रणालीची एकूण पाणी साठवण क्षमता ही 29.15 TMC आहे. तर यावर्षी 15 जूनला पाऊस चालू झाला असून चांगल्या प्रकारचा पाऊस पडलेला आहे आणि आज रोजी पाहिलं तर खडकवासला धरण हे 100% भरलं आहे, पानशेत धरण हे 97-98% भरलं आहे, नंतर वरसगाव हे 72 ते 73% झाले आणि टेमघर धरण 52% भरले. चतुर्थ क्लासच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. अतिशय नियोजनबद्ध काम येथील कर्मचारी करतायत. तसेच मान्य बाळासाहेब ठाकरे चौपाटी ही पण पुणेकरांसाठी ओव्हरफ्लो होऊ लागली आहे. पावसाळा सुरू झाला की खूप मोठ्या प्रमाणात हौशी पुणेकर चौपाटीकडे धाव घेतात. पाण्यामध्ये भिजून पुन्हा पावसामध्ये चिंब होण्याचा मनसोक्त आनंद घेतात. लहानांपासून वृद्धांपर्यंत आणि प्रेमी युगल याचा भरपूर आनंद घेतात. या ठिकाणी भेळ, पाणीपुरी, कांदाभाजी, मकाची कणसं याचा आनंद घेण्यासाठी सिंहगड, पानशेत याकडे सर्वच जण जात आहेत. स्वाती मोराळे, C24 तास, सिंहगड, पुणे. सांगलीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विनापरवाना पुतळा बसवण्यात आलाय. पोलिसांनी जेव्हा पुतळा काढण्याची विनंती केली यावेळी दलित कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आहे. सांगलीच्या पुष्पराज चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसवण्यात आलाय. विनापरवाना पुतळा बसवल्याने पुतळा काढण्याची पोलिसांनी विनंती केली आहे. यावेळी दलित कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आहे. त्यामुळे पुष्पराज चौकात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. ठरवा पहिला मग सांगा. सन्माननीय साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक सांगलीमध्ये व्हावं याचं सातत्यानं आमच्या समाजानं शासनाकडं, प्रशासनाकडं निवेदनं करूनसुद्धा आजपर्यंत सांगली जिल्हा अण्णाभाऊ साठेंची जन्मभूमी असताना देखील अण्णाभाऊंचं स्मारक सांगली जिल्ह्यामध्ये आजपर्यंत नव्हतं. पण आजच्या दिवशी हे आपण जे स्मारक पाहतोय ही दुःखाची गोष्ट आहे की काही लोकांना अंधारात हे स्मारक बसवावं लागते. ज्या व्यक्तीनं सांगली जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्र संयुक्त चळवळ उभी केली, महाराष्ट्र संयुक्त ज्यांच्यामुळे झाला त्यांचा पुतळा आता रात्रीच्या अंधारामध्ये बसवणं ही दुःखाची गोष्ट आहे. प्रशासनानं याची दखल घ्यायला पाहिजे होती आणि सांगली जिल्ह्यामध्ये अण्णाभाऊ साठेंचं स्मारक उभं करायला पाहिजे होतं. तरी पण ज्या युवकांनी पुढं होऊन या गोष्टी केलेल्या आहेत त्यांचं आम्ही कौतुक करतो आणि प्रशासनानं याची दाद घेऊन या ठिकाणी कायमस्वरूपी स्मारक व्हावं आणि त्यांचं कलादालन या एरियामध्ये, या गेटच्या आतमध्ये व्यवस्थित करून द्यावं अशी प्रशासनाकडे आमची मागणी आहे. आणि पत्रकार बंधूंना पण आम्ही विनंती करतो की आमच्या समाजाची कळवळ आणि अण्णाभाऊ साठेंनी जे काम पूर्ण महाराष्ट्रासाठी केलं, कोणत्या जातीसाठी केलं नाही, एका विशेष जातीसाठी केले नाही, तर त्यांनी गरिबी न्याय मांडला, पोटाची भूक मांडली आणि रसातळातील गोरगरिबांची व्यथा मांडली. कोणत्याही जातीला धरून त्यांनी राजकारण केलं नाही. अशा महान व्यक्तीचं दाद घेऊन प्रशासनानं स्मारक उभं करावं. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार. तसेच ॲसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी.
एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री। जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो। कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो। कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही। संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 04 15। घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41। ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी। प्रवरा नदीवरील शेवटचा असलेला नेवासा येथील मध्यमेश्वर बंधारा येथे पंचायत समिती सभापती सुनीताताई गडाख यांनी जलपूजन केलंय। या बंधाऱ्यातून जायकवाडीला पाणी जाणार नाही अशी मागणी गडाख या प्रशासनाकडे करणार आहेत। नेवासा येथील प्रवरा नदीवर असलेल्या मध्यमेश्वर बंधाऱ्यात आलेल्या पाण्याचे जलपूजन पंचायत समितीच्या सभापती सुनीताताई गडाख यांच्या हस्ते करण्यात आलंय। यावेळी पंचायत समिती सभापती सुनीताताई गडाख म्हणाल्या की परिसरातील 13-14 गावे ही या बंधाऱ्यामुळे ओलिताखाली येतात। पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची जीवनरेषा असणारा मध्यमेश्वर हा बंधारा आहे। या बंधाऱ्यातून जायकवाडीला पाणी जाणार नाही अशी मागणी आपण शासनाकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। यावेळी सविता शिंदे, ज्योती घोलप, लता गंधारे, मन्नाबी शेख, अर्चना परभणे, उषा काकडे, निर्मला म्हैसमाळे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्यासह नगरसेवक, नागरिक उपस्थित होते। नेवाशाला वरदान असणारा हा मध्यमेश्वरचा बंधारा, याचं सगळ्यांनी आम्ही जलपूजन केलं आहे आणि पाचेगाव, बुद्रुक आणि पुणदगाव ही 15-20 गावांना इथं वरदान ठरतं। त्या गावांना आणि अशीच ही प्रवरामाई वाहत राहू। माझी एक शासनाला विनंती आहे की पुढील आता जरी पाणी सोडलं असेल खाली, पण पुढील पाणी जायकवाडीला न जाऊ ही मी शासनाला विनंती करते। शंकर नाबदे, C24 तास, नेवासा। आंबेगाव तालुका भूमी अभिलेख कार्यालयात सर्वसामान्यांची पिळवणूक होतीये। पैसे घेतल्याशिवाय इथे कामच होत नाही। येथील रिक्त उपअधीक्षकाचा कारभार अतिरिक्त अधिकारी पाहतायत। त्यामुळे या कार्यालयाला वाली कोण असा प्रश्न उपस्थित होतोय। आंबेगाव तालुका भूमी अभिलेख कार्यालयामध्ये सर्वसामान्यांची कामे पैसे दिल्याशिवाय होत नाहीत। येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक पदांचा कारभार अतिरिक्त असल्यानं कार्यालयीन यंत्रणेवर कोणाचाही वचक नाहीये। या ठिकाणी अनेक गैरप्रकार घडत आहेत। याबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार केला असल्याचं भारतीय जनता पार्टीचे आंबेगाव तालुका अध्यक्ष जयसिंग एरंडे यांनी सांगितलंय। या कार्यालयामध्ये मोजणी, नकाशे, अभिलेखामधील कागदपत्र काढण्यासाठी रोज अनेक जण गर्दी करतात। मात्र या ठिकाणी दस्त काढण्यासाठी अतिरिक्त पैसे घेतले जात आहेत। याबाबत अनेक वेळा तक्रारी करून देखील येथील कारभाराला आळा बसला नाहीये। त्यामुळे संबंधित विभागातील कर्मचारी, अधिकारी यांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे। या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे। मी जयसिंग एरंडे, भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका अध्यक्ष। आंबेगाव तालुक्यामध्ये भूमी अभिलेखच्या संदर्भामध्ये सर्वसामान्यांच्या खूप तक्रारी आमच्याकडे येत आहेत। म्हणून तालुका भूमिलेखचे अधिकारी, समन नालबंद असतील त्यांची सर्व खालची टीम यांच्या विरोधात आम्ही संबंधित महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी संपर्क साधलेला आहे आणि संपर्क साधून ज्या काही आंबेगाव तालुका असेल सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या भूमी अभिलेखच्या संदर्भात असलेल्या सर्व तक्रारी एक तक्रारपत्र त्यांच्याकडे सादर केलेलं आहे। तक्रार सादर केल्याच्या नंतर आमची सर्व भारतीय जनता पक्षाची टीम, मग युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीपराव वानखेले, शहर प्रमुख गणेश वानखेले, कार्यालय प्रमुख सुशांत थोरात, विजयराव पवार, उपजिल्हाध्यक्ष मारुती भवारी, सर्व पदाधिकारी आम्ही पुणे या ठिकाणी
महसूलचे भूमी अभिलेखचे जिल्हा आयुक्त आदरणीय गिरीशराव यांच्याशी संपर्क साधला, भेटून चर्चा केली. ज्या काही तक्रारी असतील संबंधित अधिकाऱ्यांच्या आमच्याकडे पाठवा. आम्ही ताबडतोब त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या हिताची भूमी अभिलेखच्या संदर्भात असलेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी चांगली पावलं उचलू आणि थोड्या दिवसात हा आंबेगावचा झालेला सर्व गैरकारभार आम्ही पारदर्शक करण्याचं काम करू असा शब्द त्या ठिकाणी दिला. परंतु मला वाटतं आंबेगाव तालुक्यामध्ये आदरणीय खासदार शिवाजीराव पाटील आहेत, आंबेगाव तालुक्याचे आदरणीय आमदार वळसे पाटील साहेब आहेत, यांनी सुद्धा जातीनं या शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या गंभीर विषयात लक्ष घालून सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी सुद्धा केलं पाहिजे. जबाबदारी त्यांची तेवढीच आहे आणि सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे. म्हणून आम्ही या शेतकऱ्यांच्या तक्रारी संदर्भात दिलगिरी व्यक्त करतो आणि ताबडतोब 4-2 दिवसात या शेतकऱ्याच्या तक्रारीचं निवारण केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मी नमूद करतो. सचिन काळे, C24 तास, भीमाशंकर. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार. एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार. ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. महाराष्ट्रातील पहिलं पासपोर्ट लघु केंद्राचं सोलापुरामध्ये उद्घाटन केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री VK सिंग यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिल्ली येथे करण्यात आलंय. महाराष्ट्रातील पहिले पासपोर्ट लघु केंद्राचं सोलापूरमध्ये उद्घाटन केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री VK सिंग यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिल्ली येथे करण्यात आलंय. सोलापूरच्या ऐतिहासिक रिपन हॉलमध्ये हे पासपोर्ट कार्यालय सुरू झालंय. सोलापूरसह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामधील नागरिकांना या पासपोर्ट कार्यालयाच्या माध्यमामधून पासपोर्ट दिला जाणार आहे. सोलापूरसह सांगली, सातारा आणि उस्मानाबादच्या नागरिकांना पासपोर्टसाठी आतापर्यंत पुण्याला जावं लागत होतं. मात्र सोलापूरमध्ये पासपोर्ट केंद्र सुरू झाल्यानं नागरिकांचा त्रास कमी झालाय. या पासपोर्ट कार्यालयासाठी 3 कोटी रुपये खर्च करण्यात आलाय. सोलापूरमध्ये सुरू होणारा हा 8वा पासपोर्ट केंद्र आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी खूप उशीर लागलाय. भारतीय सेवा पासपोर्ट कार्यालय सुलभ करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पोस्ट कार्यालयामध्येही पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात येत आहे. कोणत्याही नागरिकास 50 किलोमीटरच्या आतमध्ये पासपोर्ट मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सोलापूरच्या पासपोर्ट कार्यालयामुळे सोलापूरसह मराठवाड्यामधील काही भागांना याचा लाभ मिळेल असंही त्यांनी यावेळी सांगितलंय. यावेळी सोलापूरमध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार शरद बनसोडे, खासदार विजयसिंग मोहिते पाटील, आमदार प्रणिती शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. आज बहुत एक अच्छा दिन है कि हम महाराष्ट्र के अंदर 8वां पासपोर्ट केंद्र खोल रहे हैं. ये काफी समय इसको लगा हमको खोलने में, लेकिन जो इसके लिए हमको समर्थन मिला, जो इसके लिए सहयोग मिला, उसके लिए मैं सोलापुर के सभी पदाधिकारियों को और हमारे खासदार को बहुत बहुत धन्यवाद देता हूं. आपको पता होगा कि भारत सरकार पासपोर्ट सेवा को और सुलभ और आसान करने जा रही है और इसलिए हम लोग हेड पोस्ट ऑफिसेज के अंदर पासपोर्ट सेवा केंद्र खोल रहे हैं. हम लोगों ने पहले चरण
86 पासपोर्ट सेवा केंद्र पोस्ट ऑफिस के अंदर खोलने का निर्णय लिया और दूसरे चरण में 236 टोटल मिलाकर, यानी कि 86 और 150 236 पासपोर्ट सेवा केंद्र हम लोग खोलेंगे। और कोशिश हमारी ये है कि किसी भी नागरिक को 50 किलोमीटर से ज्यादा दूर ना जाना पड़े और उसको पासपोर्ट की सेवा इन 50 किलोमीटर के अंदर मिल सके। ये हमारी सरकार का एक ध्येय है, एक लक्ष्य है। और इस लक्ष्य को ध्यान में रखते हुए इन 236 में से 19 पासपोर्ट सेवा केंद्र जो पोस्ट ऑफिस में खोले जाएंगे वो महाराष्ट्र में होंगे ताकि सबको उसके लिए सुविधा मिल सके। इम्रान सय्यद, C24 तास, सोलापूर। शासनाने शिधावाटपात कोणताही गैरप्रकार होऊ नये याकरिता सुरू केलेल्या बायोमेट्रिक मशीनद्वारे धान्य वाटपामुळे लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय। अनेकांची नावं ऑनलाईन नसल्याने धान्य मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे। शासनाने शिधावाटपात कोणताही गैरप्रकार होऊ नये याकरिता सुरू केलेल्या बायोमेट्रिक मशीन धान्य वाटपामुळे लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असून अनेकांची नावे ऑनलाईन नसल्याने धान्य मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे। सर्वच शिधापत्रिका ऑनलाईन करण्यात आल्याचे अधिकारी वर्गातून सांगण्यात आले। मात्र बायोमेट्रिक मशीनद्वारे धान्य वाटपास सुरुवात झाल्यानंतर अनेकांची ऑनलाईन नोंद झाली नसल्याचं समोर आलं असून ऑनलाईन नाव नसणाऱ्या लाभार्थ्यांना शिधापत्रिकेवरील धान्य देण्यास दुकानदारांकडून मज्जाव केला जातोय। ऑनलाईन नावे नसल्याने त्यांना धान्य वाटप करता येणार नाही। यापूर्वी पावतीवर धान्य वाटप केलं जात होतं, मात्र आता मशीनने वाटप करायचे असल्याने साहेबांनी पावतीवर वाटप करण्यास मनाई केली असल्याचं दुकानदार सांगतात। यासाठी पुरवठा विभागाने योग्य ती कारवाई करून धान्य वाटप सुरळीत करावे अशी मागणी पोंदेवाडीचे सरपंच अनिल वाळुंज यांनी केली आहे। या प्रकारामुळे लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ येणार असून याबाबत पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत दुकानदारांना दोषी ठरवलंय। मी नाना भाऊ महादेव पोकरकर, गेल्या महिन्यापासून मला रेशनिंग गेल्या महिन्यात 2 व्यक्तींचं भेटलं, या महिन्यात एकही व्यक्तीचं भेटलं। ते म्हणले तुमचा पुरवठा आलेला पण आम्हाला द्यायला सांगितलं, नावं तुमची मिळती नाही। आंबेगाव तालुक्यामधील सर्व रेशनिंग धारकांना त्यांच्या मागणीप्रमाणे माहे जुलै महिन्याचं धान्य वाटप करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर सर्व दुकानदारांना आम्ही अशी सूचना केलेली आहे की सर्व दुकानदारांनी ऑनलाईन धान्य वितरण करायचं आहे। ज्यांचं नाव ऑनलाईन मशीनमध्ये आलेलं नाही त्याबाबतची दुरुस्ती ही दुकानदारांनी करून त्याच्यानंतर त्यांचं धान्य वितरण करायचं आहे। यापेक्षा काही वेगळं सांगितलेलं नाही। परंतु पोंदेवाडीमध्ये जे काही धान्य वाटप झालं 40 कुटुंबाला त्यावर काय सांगते यामध्ये? हा, तर पोंदेवाडीमध्ये जे 45 लोक राहिलेले असं म्हणताय तर त्यांनी ऑनलाईनला दुरुस्ती करावी आणि त्यांना ते धान्य द्यावं। धान्य तर आम्ही ऑलरेडी दिलेलंच आहे, फक्त त्यांचं नाव मात्र ऑनलाईनला येणे गरजेचं आहे। याबाबत दुकानदारांनी त्यांची माहिती डाटा भरणे गरजेचं आहे आणि अद्याप त्यांनी का भरलं नाही त्याचं जर आमच्याकडे माहिती प्राप्त झाली तर आम्ही त्याबाबत योग्य खुलासा करू। पण आम्ही तर तशी सूचना दिलेली आहे, जर तुमच्या ऑफलाईनला जर त्यांचं नाव आहे, यापूर्वी तुम्ही त्यांना धान्य दिलेलं आहे आणि आता जर ऑनलाईन त्याचं नाव येत नसेल तर तुम्ही त्यांचं नाव टाकणे गरजेचं आहे, त्याची दुरुस्ती करणे गरजेचं आहे आणि दुरुस्ती करून त्यांना धान्य द्या किंवा त्याची कॉपी आम्हाला द्या, मग आम्ही तुम्हाला धान्य द्यायला सांगतो त्याबद्दल ना। अमोल जाधव, C24 तास, मंचर। ऑल इंडियन स्टुडंट फेडरेशन आणि JNU माजी अध्यक्ष कन्हैया कुमार याचं औरंगाबाद येथे भाषण होणार आहे। या पार्श्वभूमीवर आयोजकांच्या वतीने अहमदनगरमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली आहे। ऑल इंडियन स्टुडंट फेडरेशन आणि JNU माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांचं औरंगाबाद रोडवरील एका लॉनमध्ये भाषण होणार असून त्या पार्श्वभूमीवर आयोजकांच्या वतीने अहमदनगरमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली आहे। शहीद भगतसिंग यांचं स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी 15 जुलैपासून ऑल इंडियन स्टुडंट फेडरेशन आणि JNUच्या वतीने कन्याकुमारी ते पंजाबपर्यंत लॉग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे। हा लॉग मार्च रविवारी अहमदनगरमध्ये दाखल होणार असून या मार्चचा समारोप शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मृतीस्थळी फिरोजपूर, पंजाब येथे होणार आहे। अहमदनगर शहरातून एक रॅली काढण्यात येणार असून शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून सभा घेणार असल्याचं आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलंय।
स्वराज खोबरे, C24 तास, अहमदनगर. युथ फेडरेशन आणि ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन यांच्या वतीनं निघालेला लाँग मार्च 6 ऑगस्ट रोजी आपल्या अहमदनगर शहरामध्ये येत आहे. याच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील सर्व प्रगतिशील पुरोगामी लोकशाहीवादी संघटना यामध्ये सहभागी आहेत. 6 तारखेला कन्हैया कुमार यांचं आगमन नगर शहरामध्ये झाल्यानंतर चांदणी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा गांधी पुतळा, अण्णाभाऊ साठे पुतळा, भगतसिंग पुतळा ते हा लाँग मार्च सिटी लॉन्स या ठिकाणी कन्हैया कुमार यांच्या सभेच्या माध्यमातून त्याचा समारोप होणार आहे. कन्हैया कुमार नगर शहरामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये येऊन नगर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांचा जो ऐतिहासिक संप घडवून आणण्यासाठी जी मोठी कामगिरी बजावली, या तरुण शेतकऱ्यांशी संवाद या माध्यमातून तो साधणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तो या ठिकाणी भाष्य करणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आणि ते उचलण्याचं काम या माध्यमातून कन्हैया कुमार करणार आहे. म्हणून या सभेसाठी युवक, विद्यार्थी याचबरोबर नगर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांनी सुद्धा या सभेसाठी उपस्थित राहावं असं आम्ही या ठिकाणी आवाहन करत आहोत. या वृत्तसंकलन विभाग, C24 तास, अहमदनगर. वाघोलीतील अनंत युवा प्रतिष्ठान आणि भैरवनाथ युवक मंडळ यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं होतं. यावेळी गुरु द्रोणाचार्य पुरस्कारांचे वाटप करण्यात आलं. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना आरोग्याचे महत्त्व पटवून देणे महत्त्वाचे आहे. या तत्वाचा विचार करून शांताराम कटके यांच्या नेतृत्वाखाली अनंत युवा प्रतिष्ठान दरवर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन करत असते. यावर्षी देखील त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन केले. या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये शेकडो नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच गुरु द्रोणाचार्य पुरस्कार सोहळ्याला आणि शिबिराला माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चनाताई कटके, वसुंधरा उबाळे, माजी सरपंच शिवदास उबाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अनंत युवा प्रतिष्ठानच्या वतीनं वाघोलीमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि गुरु द्रोणाचार्य पुरस्कार वितरण सातत्यानं अनंत युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाघोली परिसरामध्ये शांताराम कटके त्यांचे सर्व सहकारी कार्यक्रमाचं आयोजन करतात. यावर्षी देखील दादांचा वाढदिवसाच्या निमित्तानं आरोग्य तपासणी आणि गुरु द्रोणाचार्य पुरस्कार याचं नियोजन केलं होतं. खरं तर संघर्षमय काम करणारा कार्यकर्ता म्हणून शांताराम कटकेंच्या नावाचा उल्लेख करावा लागतो. येत असते, जात असते. जिल्हा परिषद नसले म्हणून या भागामध्ये आमच्या कार्यकर्त्याला काही फरक पडणार नाही. स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष या ठिकाणी आलेले. जिल्हा परिषद सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. म्हणून शांताराम कटके, शिवदासजी उबाळे, अर्चनताई, डॉक्टर कोलते उबाळे हे सांगतील ती कामं या भागामध्ये अध्यक्षांचा अधिकार वापरून विकास कामे करण्यावर आम्ही कुठं मागापुढं पाहणार नाही. आज देखील या परिसरामध्ये हे कार्यकर्ते ताकदीचे कार्यकर्ते शेवटी तळागाळामध्ये जनमानसामध्ये विधायक कामं करण्याचा संकल्प शांताराम कटके त्यांच्या सहकार्याने केला आहे. सातत्य त्यांचं कायम आहे. मी गेली अनेक वर्ष पाहतोय मोफत सामुदायिक सोहळा असेल किंवा आजीदादांचा वाढदिवस निमित्त आहे, त्या निमित्तानं दादांचं उदंड आयुष्य लावू आणि 2019 साली दादा राज्याचे मुख्यमंत्री होत अशी सदिच्छा निमित्ताने व्यक्त करतो. धन्यवाद. हा वाघोलीमध्ये कार्यक्रम जे शांताराम कटकेने घेतलेला आहे आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त, त्याबद्दल मी यांना माझा कार्यकर्ता म्हणून त्याला मनापासून शुभेच्छा देतो. अत्यंत आत्ता आदरणीय आमचे जालिंदर भाऊ जे जिल्ह्याचे आमच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी जे काय आपल्यावर मनोमत व्यक्त केलं त्या पद्धतीने आम्ही सर्व सहकार्य करण्याची कबुली केलेले आणि ते माझं कर्तव्य आहे. आनंद युवा प्रतिष्ठानचे संस्थापक आमचे सहकारी मित्र शांताराम कटके यांनी या परिसराला खऱ्या अर्थाने सामुदायिक विवाह सोहळा, गुरु द्रोणाचार्य पुरस्कार, आरोग्य शिबिर किंवा अनेक असे सामाजिक उपक्रमाची सवय खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या परिसरामध्ये खऱ्या अर्थाने ही चळवळ सुरू केली आणि आता दिवसेंदिवस त्यांनी ती मोठी करण्याचा प्रयत्न केला आहे. आज सन्माननीय या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी आरोग्य शिबिर, गुरु द्रोणाचार्य पुरस्कार
या सगळ्यांनीच सन्माननीय अजितदादांचा वाढदिवस एक सामाजिक उपक्रम म्हणून साजरा केला, त्याबद्दल मी या सगळ्यांचे मनापासून कौतुक करतो. उपस्थित सगळ्यांच्या वतीने दादांनाही या ठिकाणी आमचे सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर, तसेच दरवर्षी देण्यात येणारा गुरुद्रोणाचार्य पुरस्कार सोहळा, आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा, ह्या सर्वच कार्यक्रमाचं आयोजन आज या ठिकाणी दादांच्या वाढदिवसानिमित्त केलेलं होतं. तसं पाहिलं तर दरवर्षी दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वृक्षारोपण असन, गुरुद्रोणाचार्य पुरस्कार सोहळा असन, आरोग्य शिबिर असन, इतर काही सामाजिक कार्य असतील, तर हे कार्यक्रम आम्ही दरवर्षी साजरा करत असतो. यंदाचं हे 12वे वर्ष आहे आणि सलग 12 वर्षे दादांच्या वाढदिवसानिमित्तानं विविध उपक्रमाचं आयोजन, मग त्यामध्ये जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस असन, राष्ट्रवादी युवक काँग्रेस असन, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस असन किंवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ह्या सर्वांच्या वतीनं हा कार्यक्रम आम्ही घेत असतो. विशेषतः आनंद युवा प्रतिष्ठानच्या सर्व संस्थांच्या वतीनं हा 12-13 वर्ष झाले आम्ही हा उपक्रम साजरा करत असतो. त्यामागचा प्रथम उद्देश म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तळागाळातले किंवा जनसामान्यांच्या विषयीचे विचार, आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या विचारांनी प्रेरित झालेले आम्ही जे कार्यकर्ते आहोत, तर साहेबांचे जनसामान्यांच्या विषयी असणारे विचार हे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करण्यासाठी आणि अजितदादांच्या स्वप्नामधला महाराष्ट्र घडवण्यासाठी जी काही सामाजिक कार्य करावे लागणार ते सामाजिक कार्य किंवा दादांचे विचार हे समाजापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचं कार्य करण्यासाठी ह्या विविध उपक्रमांचं आम्ही आयोजन करत असतो. मला आनंद वाटतो की आमचा प्रत्येक वेळेस कार्यक्रम हा चांगला यशस्वी होतो. यावर्षी बी आमचा हे जो उपक्रम आहे हा पूर्णपणे यशस्वी झाला. हा तो कार्यक्रम यशस्वी झाला तर त्याबद्दल मी सर्व सहकाऱ्यांचं आणि ग्रामस्थांचं, मी कार्यकर्त्यांचं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं मी विशेषतः आभार मानतो. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि गुरु द्रोणाचार्य पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी सर्वच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. या निमित्तानं मी एक अनाऊन्समेंट अशी करतो की मोफत तपासणी शिबिर तर होईलच, परंतु माझ्या हॉस्पिटलमध्ये 1 महिनाभर शाळेतले विद्यार्थी असोत, ग्रामस्थ असोत, या सर्वांची मोफत तपासणी केली जाईल आणि ती साधारणपणे वेळ 10 ते 11 असेल आणि रोज साधारणपणे 10 ते 15 रुग्णांची तपासणी केली जाईल. अशा प्रकारचे अनाऊन्समेंट या ठिकाणी करतो. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. डॉक्टर कोलते हॉस्पिटल, केअर हॉस्पिटल. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. बातमीपत्रात पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. अनेक ठिकाणी झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीच्या शिक्षेची राहुरीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मागणी. सत्यमेव जयते वॉटर कप 2017 पुरस्कार वितरण सोहळा होणार 6 ऑगस्टला संपन्न. नेवासा मध्यमेश्वर बंधाऱ्याचं केलं पंचायत समिती सभापती सुनीताताई गडाख यांनी जलपूजन. आणि महाराष्ट्रातील पहिले पासपोर्ट लघु केंद्राचे सोलापुरात उद्घाटन. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.